नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी यंदाच्या उन्हाळ्यातील उच्चांकी म्हणजेच 37.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. तर मंगळवारी देखील तापमानाचा पारा हा 38 अंशांपर्यंत पोहोचला. हवामान खात्याच्या अंदाजानुसार अख्खा मार्च महिना हा तापलेलाच राहणार आहे. 33 ते 39 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवरती जिल्हा परिषदेच्या शाळा 9 मार्चपासून सकाळच्या सत्रामध्ये भरवल्या जाणार आहेत. त्याचा निर्णय 2 ते 3 दिवसांमध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम घेणार आहेत. सोलापूर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या 2795 शाळा आहेत. त्या अंतर्गत 2.25 लाखांवरती विद्यार्थी शिकतात. उन्हाचा तडाखा वाढत असल्यानं सकाळच्या सत्रामध्ये शाळा सुरू करावी म्हणून काही शिक्षक संघटनांनी मागणी केली होती. मात्र अजून त्यावरती निर्णय झालेला नाही. प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांनी मार्चमधील 3 दिवसांच्या तापमानाचा अंदाज घेऊन CEO कुलदीप जंगम यांच्याकडे सकाळच्या सत्रामध्ये शाळा भरवण्यासंदर्भात प्रस्ताव पाठवला आहे. सोलापूर जिल्ह्यातील मागच्या 3 दिवसात तापमानाचा पारा हा 36 अंशांवर आहे. दरम्यान बीड, नाशिक या जिल्ह्यातील शाळा सकाळच्या सत्रामध्ये ऑलरेडी सुरू झाल्यात. अहिल्यानगरमधील शाळा 16 मार्चपासून, साताऱ्यातील शाळा ही 17 मार्चपासून, तर बुलढाण्यातील आणि पुण्यातील शाळा 20 मार्चपासून सकाळच्या सत्रामध्ये सुरू होत आहेत. तत्पूर्वी सोलापूर जिल्ह्यातील शाळा या सकाळच्या सत्रामध्ये सुरू होणार आहेत. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता 9 मार्चपासून ज्या शाळा आहेत तर त्या सकाळी 7 वाजता भरणार आहेत आणि दुपारी 11:45 म्हणजेच 12 वाजण्याच्या आतमध्येच शाळा सोडून देण्यात येणार आहे. कारण तापमान फार वाढलेलं आहे आणि त्याचा विपरीत परिणाम बालकांवरती होऊ नये, कुणाला चक्कर येऊ नये आणि कुणाची तब्येत बिघडू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं झेडपीनं प्रसिद्ध केलं आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.